उद्या आपल्या गणपतीचं विसर्जन आहे, गणपती उठताय, बिंदास नाचा, डीजेच्या पुढे नाचा, बँडच्या पुढे नाचा, पण एका गोष्टीची काळजी घ्या. 7-8 दिवसापासून तुम्ही एक न्यूज कंटिन्युअसली बघत असाल की ती जे डीजे, आपण जेव्हा डीजे वगैरे वाचवतात त्याच्यावर सोबत लेझर लाईट असतात बघा, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. बरोबर, या लेझर लाईटपासून थोडं सावध राहा. मी असं म्हणत नाही की नाचू नका, बिंदास नाचा, पण सावध कसं राहा. या लेझर लाईट ना आपल्या बॉडीला थोडं हार्मफुल असतं. जर तुम्ही विदाऊट किंवा समजा तुम्ही स्पेक वगैरे घालत नाहीत, ब्लॅक गॉगल वगैरे यूज करत नसाल, ऑब्व्हियसली आपण रात्री वापरत नाहीत म्हणा, त्याचं लेझर लाईटकडे आपण बघितलं, त्या जर लेझर लाईट आपल्या डोळ्यामध्ये एंटर करतात तर त्या आपल्या रेटिनाला हार्मफुल असू शकतात. ते लेझर लाईटची इंटेन्सिटी एवढी भयानक असते ना की ते तुमच्या डोळ्यामध्ये एंटर जेव्हा करतात तेव्हा आपल्या डोळ्यातले जे टिश्यूज असतात त्याचं व्हेपरायझेशन होतं, ते वीक पडतात. इन द सेन्स मराठीत सांगायचं झालं तर नसा कमजोर होतात. याच्यामुळं तुमची दृष्टी पण चाली जाऊ शकते, डोळे खराब होऊ शकता, ब्लाइंडनेस येऊ शकते. आणि गोष्ट नंबर 2, तुम्ही जे बोंबलत काय करता, तुमच्या कॅमेरे ऑन करून काय करता, लेझर लाईटकडे रील्स काढ, व्हिडिओ वगैरे काढा, तो विषय नाही. पण हे ज्या कॅमेरे जे असतात ना बाळांनो, यांच्या लेन्सेस खूप एक थिन ग्लासेसपासून बनवलेल्या जातात, ज्या खूप नाजूक असतात. त्या लाईटची इंटेन्सिटी खूप तडक असते. आता एवढ्या हाय इंटेन्सिटी वाली लाईट जर तुमच्या लेन्सवर पडेल तर मोबाईलचे कॅमेरे पण फुटतात. सो या 2 गोष्टीची काळजी घ्या. मग पोरं म्हणलं मग मास्टर आम्ही नाचायचं कसं, मी तुम्हाला आयडिया देतो ना. मस्त काळे गॉगल नाचून बिंदास नाचा. गॉगल असा पाहिजे की पुढचा माणूस दिसला पाहिजे, कोणाच्या अंगावर पडू नका, मार खाऊ नका. आणि गोष्ट नंबर 2, नाचताना लेझर लाईटकडे जेवढं जमल तेवढं बघू नका. आणि मोबाईल थोडं प्रिकॉशन घेऊन, कारण मोबाईलच्या कॅमेरा जर तुम्ही नॉनस्टॉप लेझर लाईटमध्ये ठेवताय, ती लेझर लाईट जर नॉनस्टॉप तुमच्या लेन्समध्ये एंटर करते तर लेन्सचा तिथं बुकना होऊ शकतो. या गोष्टीची काळजी घ्या सर्वांनी. अंडरस्टँड? धन्यवाद.